मला माहिती आहे मराठी. त्यावेळेस मला खूप लग्नाच्या मागण्या आल्या होत्या की अरे मुलगी भारी बोलतीये, आमदार विमदार अशा टाईप. आई सोयर असं कळलं की आम्हाला कच्चं बकरी होती, कच्ची बकरी ती खायची होती, मेलेली ऑफकोर्स. त्याचे कच्चे डोळे, ब्रेन, बॉल्सपासून सगळं काही होतं तिकडे. आणि कोंबडीचे पाय, हे असे मी 3 खाल्ले कोंबडीचे कच्चे पाय. माझी पहिली मराठी फिल्म आहे, मेरा मराठी डेब्यू है, तो प्लीज़ मतलब खूप छान प्यार दे दीजिए प्लीज़. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या सिनेमाच्या टीम येत असते आणि गप्पा मारत असते. तर आज आपल्यासोबत इलू इलू या सिनेमाची टीम आली आहे. सिनेमाचा ट्रेलर बघितल्यावरती लक्षात आलं असेल की आपण पण आपल्या भूतकाळात, आपल्या बालपणात थोडंसं डोकावत असू. तो विषय तसा आहे साधारण. तर त्याच विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. तर या सगळ्या टीमचं महाराष्ट्र टाइम्सकडून मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस खास आहे, तुम्ही आमच्या भेटीला आला आहात आणि सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर शुभेच्छा म्हणून आम्ही तुम्हाला एक भेट देऊ इच्छितो. तर मी कल्पेश राज कुबलेला विनंती करते की त्यांनी ह्या सगळ्यांना गणपती बाप्पा देऊन शुभेच्छा द्याव्या. थोड़ा अलग लग रहा है, थोड़ा अलग मतलब लीडर्स है ना, वो एक उनके मंदिर रहते हैं, वहाँ से फोटो भेजते हैं हमें. तो भेजने वाले का नाम, मंदिर का नाम और गणपति, ऐसा हर रोज पेपर में प्रिंट होता है बीच में. मतलब रोज एक गणपति अलग गणपति बन जाता है. फोटो प्रिंट करते हैं. पेपर में जो प्रिंट आता है ना, वो फोटो की बात करते हैं. तिला वाटलं असले तर नहीं ये हर साल हम अलग अलग बनाते हैं. ये नहीं, ये अलग नहीं होता. अलग अलग बनाते हैं, हर साल एक बनाते हैं मूर्ति. हाँ, हर साल एक अलग मूर्ति. तो ये मतलब 2025 का मूर्ति है गणेश जी का. सो क्यूट, सुंदर है बहुत. ये टच नहीं करना मेरे गणेश जी को. प्रत्येकाला एक एक दिला. दूसरे लोगों का गणेश जी कभी टच नहीं करता. तर आम्ही मगाशी सर्वांनी एकत्र ट्रेलर बघितला. कमाल झाला, छान फील गुड फॅक्टर त्यात दिसतोय. दिग्दर्शक म्हणून सुरुवात करायची. हा विषय नेमका तू का निवडलास आणि त्या विषयामागची तुझी गोष्ट काय आहे? जुने विषय आहेत ना, मला लहानपणापासूनच आवडत होते पाहताना, की भूतकाळातलं पाहायला जास्त आवडतं, कारण ते नॉस्टॅल्जिक भावना ज्यावेळेस देतात ना, ते आवडतं. मी तसा विषय शोधत होतो आणि मग नितीन सुपेकर म्हणून आहेत जे रायटर आहेत ह्या फिल्मचे. आणि मला शाळा पण हवी होती, मला रोमांस पाहिजे होता आणि कॉमेडी पाहिजे होती, कारण थोडं फन आणि हसत खेळत आपण सिनेमा बघतो. अगदीच रडका असेल तर मला नाही आवडत बघायला, आणि कोणालाच नाही मला वाटतं एकदम म्हणजे हसत खेळत एंटरटेन करणारा सिनेमा म्हणून मी एक हा सिनेमा निवडला, की मला ते सगळं त्याच्यात पॅकेज वाटलं. पण नितीन तुझ्यातलं बोलणं आवडतं की मला नेमकं कोणते विषय हाताळायचे, तू नेमकं कोणता विषय हाताळायचा. त्यांच्याकडे जी स्टोरी होती ना, ती एक वन लाईनमध्ये लिहिलेली होती. म्हणजे एक शाळा असते, त्या शाळेमध्ये हे जातो जो अनिकेत, म्हणजे आत्ताच्या काळात, आणि त्याला त्या जुन्या आठवणी त्याला शाळेतल्या आठवतात, आणि मग त्याला टीचरवर प्रेम होतं वगैरे, असं एक 4-5 ओळीमध्ये लिहिलं होतं. मग ते आम्ही भेटून बनवलं की आपल्याला सगळ्या जनरेशनचं प्रेम दाखवता येईल का, त्या काळातल्या काही गोष्टी आहेत त्या घेता येईल का, म्हणजे रिलेट होईल. कारण प्रत्येकाला काहीतरी रिलेट झाल्याशिवाय आवडत नाही, की एक जरी गोष्ट रिलेट झाली ना तर माणूस म्हणतो अरे अपनी बारे में ये हुआ है मेरे साथ ऐसे. तर तसं काही गोष्टी टाकता येतील का जेणेकरून आपल्याला त्या भावनांशी आपण जुळले जाऊ. तर असं लिहित झालं, ते होत गेलं. डायरेक्टर ने जैसा है कि हर ऑडियंस को एक चीज़ रिलेट होनी चाहिए. आपके पास जब ये फिल्म आई तब आपका रिएक्शन क्या था, आपको क्या महसूस हुआ? आप रिलेट हो. मेरा रिएक्शन ये था कि मैं ऐसे शॉक्ड हो गई कि एक फिल्म मेकर मराठी सिनेमा से मतलब मुझे कांटेक्ट कर रहा है. मतलब मुझे देख के ऐसे सोच रहे कि हाँ एली को ये रोल सूट कर सकता है. तो मैं ऐसा मतलब खुश हो गई और पढ़ लिया मैंने स्क्रिप्ट. बहुत प्यारा स्क्रिप्ट लगा. फिर उसके बाद कैरेक्टर ब्रीफ का ये भी पढ़ा एंड आई वाज वेरी इम्प्रेस्ड.
फिर मैंने ऐसे सोचा कि मराठी में मतलब मैं बात कर पाऊँगी कि नहीं, तो लेकिन फिर भी बोला कि मिल लेते एक बार और देख लेते हैं, मतलब सीधा ऐसा डिसीजन नहीं लेना चाहिए। तो मिला अजिंक्य को और उनका पूरा टीम ऑफिस में। फिर उनका प्रेजेंटेशन बहुत प्यारा था, एक ऐसा एनिमेटेड फुल प्रेजेंटेशन दिखाया मुझे हर सीन का। तो ये देख के मतलब और खुश हो गई मैं कॉन्फिडेंस के साथ। मुझे ऐसा लगा कि हाँ, आई थिंक कि करना चाहिए मुझे ये। और मैंने अजिंक्य को ये भी कहा कि मैं अपना सारा डायलॉग्स खुद ही डब करूँगी, सो बस मुझे वो एक मस्ट कोच दे दो जो उनके साथ बैठ के मैं अपने आप को तैयार कर सकते हो। और मैंने वो किया है। 6 महीने के अंदर फुल प्रैक्टिस वाज गोइंग ऑन। हर मराठी शब्द का पूरा डायलॉग्स को समझ में आना चाहिए कि मतलब कहाँ पे कौन सा इमोशन देना है, क्योंकि एक होता है कि मतलब ये डायलॉग्स कि मुझे समझ में आया इसका मतलब क्या है, बट हर शब्द पे वो सही एक्सप्रेशन भी आना चाहिए। सो वो हमने एकदम प्रॉपर ऐसा प्रिपेयर किया है एंड दैट प्रोसेस आई रियली एन्जॉयड इट। मतलब वो प्रोसेस त्याच्यामध्ये जेव्हा मी ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये तुमची जी भूमिका आहे आजूच्या तुमच्या भूमिका प्रत्येक वेगवेगळ्या छटा आहेत तुमच्या त्या सगळ्या सिनेमांमध्ये, आणि यात एक थोडासा लहरीपणा, थोडासा एक प्रेमळपणा, थोडासा काही कोणात राकटपणा होता। तर ही भूमिका तुमच्यासाठी काय नवीन गोष्टी घेऊन आली? हां, माझ्यासाठी असा रोल मी पडद्यावरती नव्हता केला, म्हणजे प्रत्यक्षात मी खूपच साधा आणि असा आहे हे मला सांगावं लागतंय पण म्हणजे त्याचे मार्क अजिंक्यला फुल मार्क्स आहेत की त्यांनी मला माझ्याकडे बघून असा रोल त्यांनी हे केला। आणि मग बाकी राहतं की ते ते त्या कॅरेक्टरच्या त्या पात्राच्या जवळ जाऊन त्या छटा दाखवणं। तर याच्यात अत्यंत साधा, प्रेमळ, अगदी कुटुंबाला जपणारा आणि असा तो हे आहे। पण जेव्हा त्याच्या सगळ्या अशा रोजच्या रुटीनमध्ये एक गुलाबीपणा येतो, मग त्याच्या गोष्टी बदलतात, तर ह्या छटा दाखवायला मजा आली। आणि पुन्हा ह्याच्यात सगळी मुलं आहेत, म्हणजे यूथ आहे, तर त्यामुळे त्याची एक एनर्जी घेऊन आणखी वाईब्स तुम्हाला छान मिळत होत्या। आणि हा काळ पुन्हा 90च्या दशकातला आहे, म्हणजे 1998 वगैरे, जेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते, कम्युनिकेशनची साधनं पत्र, चिठ्ठी अशा स्वरूपात नव्हती, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे मलाही पुन्हा काही वर्ष मागे जाऊन माझा काळ जो काही वाडा आणि हे सगळं अनुभवलं होतं ते अनुभवायला मिळालं। एकूण तो जो प्रवास होता खूप छान होता। त्यामुळे आणि अजिंक्यने अत्यंत प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे, कारण त्याचं प्रेम आत्तापर्यंत, म्हणजे प्रेमात कसं हळूहळू एक पाकळी, एक पदर उलगडत जातो, तर त्याला बऱ्याच गोष्टी नंतर उमजत गेल्या, तर त्याप्रमाणे आम्ही गोष्टी करत गेलो की म्हणजे शेवटचं डब मला वाटतं आत्ता एक 5-6 महिन्यापूर्वी केलं असेल की त्याच्यात तो नाही सर हे एक वाक्य मला बदलून हवं आहे किंवा हे वाक्य ॲड करून हवं आहे, तर त्या पद्धतीने गोष्टी करत तो आता इथपर्यंत आला आहे। अत्यंत काय म्हणूया मनापासून त्याने तो चित्रपट बनवला आहे आणि त्याला काय हवं आहे हे त्याचं पिक्चर क्लिअर असतं। आणि तसं तो आम्ही तिथपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न होता। मी गेलोय की नाही हे तुम्हीच आता इलू बघून सांगू शकाल। हां, ते कॅमेरा हां ठीक आहे। ॲक्च्युली ना सरांनी पण खूप मदत केली, म्हणजे की मी कधी फोन करायचो सरांना, आणि ते सर ॲक्च्युली बाहेर BSNLमध्ये पण हे करतात, म्हणजे वर्क करतात आणि त्यांची कामं असतात त्यांची। तर मी संध्याकाळी दुपारी फोन करायचो 3ला, सर आज शूट आहे। सर म्हणले कसला शूट वगैरे, अरे आपल्याला एक शॉट करायचा आहे। मग संध्याकाळी आम्ही जायचो, एक काहीतरी असायचं माझं ठरलेलं। एडिट करताना आम्हाला प्रश्न पडायचे, अरे हे वापरूयात आपण, स्कूटरवरचं नेम प्लेट आम्ही दाखवली नाही, देखो मगर प्यार से असं एक त्यांच्या स्कूटरवर मागे लिहिलेलं असतं। त्याचा शॉट राहिलेला चुकून फिल्मच्या वेळेस घ्यायचा, मी बोललो सर आपण तो घेऊयात, आणि आता तुम्ही येत तर आपण अजून काहीतरी करूया शूट वगैरे की जे भारी वाटेल वगैरे। तर ते असं आहे की ते म्हणजे कधी वेळ दिला मला, असं हे नाही केलं की बाबा, म्हणजे पूर्ण त्यांनी मदत केली मला, ते खूप मला भारी वाटलं। आज तुम्ही जो सांगला याच्यातला तो एक निरागसपणा, जो इनोसन्स जो त्याच्यात आहे, जो आज आम्हाला दिसतोय, तसा ट्रेलरमध्ये पण तो तितका इनोसन्स दिसतोय। करेक्ट त्याचं त्याने तेच सांगतो ना की त्याला म्हणजे पिक्चर काय कसा बनवायला हवा हे उत्तम कळतंच। परत दुसरी गोष्ट की जी सगळ्यात महत्त्वाची आहे
आजच्या ह्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी लक्षात ठेवली पाहिजे की चित्रपट कसा पोचवायचा हे पण त्याला तितकंच छान कळतं. म्हणून तर तो हा चित्रपट आम्ही जवळजवळ आधीपासून त्याचे पोस्टर्स आणि हे सुरू झाले. जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून सगळेजण अख्खी टीम फिरती आहे, प्रत्येकापर्यंत जाऊन बोलतो आहे, प्रत्येकापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आता ह्या समाज माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे त्याला उत्तम जमलेलं आहे. हे त्याच्यासाठी त्याला शाबासकी दिलीच पाहिजे. मीरा, सिनेमात 101 सौंदर्यवती आम्हाला दिसत आहे ट्रेलरमध्ये आणि आता समोर सुद्धा. तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली? तुझी त्याबाबतची भूमिका काय आहे त्या सिनेमात? या चित्रपटामध्ये माझं कॅरेक्टर आहे हेमा देसाई नावाचं, जी बँकेमध्ये जॉब करते आणि तिची बदली होते आणि ती अचानकपणे मिलिंद सुर्वे जे सर कॅरेक्टरचं त्यांचं नाव आहे, त्यांच्या चाळीमध्ये अचानक वाड्यामध्ये ती येते आणि त्याच्यानंतर मग जी काही गंमत जम्मत वगैरे चालू होते, चाळीचं वातावरण थोडंसं फ्रेश असं होऊन जातं, जे असे मुरजलेले असतात ती माणसं सगळी स्मार्ट होऊन बाहेर पडायला लागतात वगैरे, हे असे छान छान किस्से आहेत तिकडे. अंकिता, ट्रेलर बघितला तेव्हा आम्हाला जसं क्लोजअप त्या ट्रेलरमध्ये कट येतो तेव्हा मला गर्ल्समधली तुझा जो लुक आहे कॅरेक्टर आहे तुझं नेमकं काय आहे? हो, गर्ल्समध्ये आधीच्या एक फर्स्ट हाफमध्ये जशी ती होती, पण गर्ल्समध्ये असं होतं की तिच्या पेरेंट्सला पाहिजे होती की ती तशी व्हावी. इलू इलूमध्ये ती ॲक्च्युअलमध्ये तिला स्वतःला पाहिजे म्हणून ती तशी आहे. ती मुलगी अभ्यास वगैरे करते, शांत राहते, साधेपणा तिला आवडतो. तिकडं ते बळजबरीने होतं, इथे ती स्वतःहूनच तशी. जैसे तो आपने बताया कि लास्ट 6 महीने से आप डायलेक्ट का प्रैक्टिस कर रही है, कोच से आप शिक्षा ले रही थी जी. तो मराठी भाषा का आपको क्या बहुत अच्छा लगा? एक तो मुझे भाषा बहुत पसंद है, प्यारा है बहुत. मेरे लिए एक्चुअली काफ़ी मतलब अट्रैक्टिव है जब औरत बात करता है, क्योंकि बहुत ऐसे है कि मतलब आप पेट से बात करते हो, मतलब इट्स वेरी, इट हैज़ अ बेस. सो आई फाइंड दैट वेरी अट्रैक्टिव. मतलब इट्स नॉट वेरी लाइक ऐसी मतलब जो होता है ना कुछ ऐसा, मतलब कैसे समझाओ, लाइक ये मुझे मालूम पड़ा क्योंकि जब हमने प्रैक्टिस किया ना तो मेरे कोच ने, केदार जी ने पूरा ऐसा प्रैक्टिस बनाया कि मतलब पेट से हाँ बात करना है, ताकि आप वो लाइक ये सब प्रोनाउंस कर सकते हो, यहाँ से नहीं बात कर सकते हो. सो it gave like a change to my voice also, and that was very interesting, and I've noticed that and I find it very attractive. मतलब I don't know how to explain it, but वो है, मतलब वो ऐसा power है इसमें, you know, in the language. जो सहकलाकार है, जो कलीग्स है, उनसे कैसे हेल्प मिलती थी? वो क्या आपको सिखाते थे? वो मुझे कुछ मतलब ऐसा नहीं सिखा देते थे, लेकिन वहाँ पे जो मेरा कुछ ऐसा गड़बड़ होते थे ना, तो ऐसा करेक्शन होता था. हाँ, मला माहिती आहे मराठी. नहीं, मतलब थोड़ी बहुत समझती हूँ, कभी कभी कुछ ऐसा है मतलब जो मैं नहीं समझती हूँ. लेकिन उस दौरान जब शूटिंग चल रहा था ना, तब मतलब आई पिक्ड अप अ लॉट. फिर अभी तो थोड़ा वक्त हो गया, अभी वापस हिंदी चल रहा है, तो मेरा ऐसा होता ही रहता है. हाँ, जैसे जब मैं तमिलनाडु में शूट किया है तो फुल सेट पे तमिल, तो मैंने तमिल का ये पिकअप किया है, लेकिन बाद में भूल जाता है ना, वापस हिंदी. ऑफ कोर्स स्क्रिप्ट अच्छा होना चाहिए, रोल अच्छा होना चाहिए, बस वो मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट है. सिनेमा होता है ना, एक्टिंग वन होता है, मतलब सेम है, तो बस वही है. और थोड़ा मेहनत करना पड़ेगा एक्स्ट्रा, मतलब भाषा का, एंड बस. और मुझे चैलेंजेस बहुत पसंद है, एंड आई लव लँग्वेजेस ऑल्सो. सो या प्रत्येकाने आपापली गोष्ट सांगितली भूमिकेची. तू त्यांना निवडीबाबत तुझं त्यामागचं कारण काय होतं की त्यांना ही भूमिकाच का द्यावी? ओके, म्हणजे प्रत्येकाचं सांगायचं आहे. कलाकारांची निवड कशी केली? हां. सुरुवात अनिकेत जे कॅरेक्टर आहे ना त्याच्यापासून झाली. तो आता नाही आहे. की मला महत्त्वाचं होतं की ज्या मुलाला 9वीतला मुलगा, त्याला टीचर आवडते, की तो एक इनोसंट आणि सगळ्यांना एक आपलं लहानपण त्याच्यात वाटेल असा कोण मिळेल वगैरे. तर तो मला मिळाला निशांत भावसर म्हणून.
मग मी एक एक कॅरेक्टर पाहत गेलो. आणि आपण जनरली आत्ता सध्याच्या काळात आहे ना, मी पण म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन असलो, माझा पहिला फिल्म आहे, त्यामुळं माझ्या ओळखी खूप नव्हत्या. त्यामुळं आपण इंस्टाग्रामवरच किंवा एकतर मित्र असतात आपल्या जवळचे, तर त्यांना विचारून की ही कशी आहे, ती कशी आहे बाबा, आणि ही त्या कॅरेक्टरला जाते. म्हणजे आपण एखाद्या सिनेमामध्ये पाहूनच त्यांना हे करतो. आता अंकिताचा मी गर्ल्स पाहिला, त्याच्यामध्ये मला ती थोडी तशी वाटली, त्याच्यामुळे मी बोललो की ही करू शकते वगैरे, म्हणजे एक इतकं सहज येते. आणि श्रीकांत सरांच्या बाबतीत थोडं वेगळं होतं. म्हणजे मला मनाला वाटलं की अरे हे कडक वाटेल, कारण प्रत्येकाला एक सामान्य माणूस वाटू शकतो आणि प्रत्येक माणूस रिलेट करू शकतो स्वतःला त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणून श्रीकांत सरांची निवड केली. आणि मीरा खरं तर 2 दिवस आधी कास्टिंग झालेली आहे मीराची फिल्ममध्ये, म्हणजे शूट होतं आणि थोडे काही प्रॉब्लेम झाले होते आमचे, जिला कास्ट केलं होतं तिला. मीरा अशी ॲक्सिडेंटली आलेली आणि खूप खतरनाक तिने काम करून गेली, म्हणजे एक अचानक आलेली. आणि हो, फेमसही नव्हती. ॲक्सिडेंटली कास्टेड. ओके. हां. हां, तर आणि आता सगळ्यात शेवटी एली, म्हणजे हे सगळे आधी का झाले, कारण आम्ही जे चाळीचं शेड्यूल आहे ना ते आधी केलं होतं आणि नंतर आमचं ठरलेलं की हे करायचं. पण असं झालं की आता इंग्लिश टीचर हवी आहे शाळेत, आणि एक चांगली पाहिजे, दिसता यायला चांगली पाहिजे, तिचं बोलणं चांगलं पाहिजे, ती कॉन्व्हेंट स्कूलची वाटली पाहिजे. आणि मी इंस्टाग्रामवर एलीचा फोटो दिसला, ती हिंदी बोलताना दिसली मला. आणि हिंदी बोलताना दिसल्यावर मी अचानक माझ्या मनात विचार आला, मी वेगळ्याच कास्टिंगच्या विचारात होतो. मग मी हिचा विचारच केला नव्हता अगदी, मी खूप वेगवेगळ्या कास्टिंगच्या विचारात होतो. मी विचारलं कोणालाच नव्हतं, पण ती हिंदी बोलताना दिसल्यावर म्हणलं ही मराठी पण बोलू शकते. विचारलं, त्याच्यानंतर तिचे मॅनेजर वगैरे बोलले की ओके मॅडम को अच्छा लगा स्क्रिप्ट ऐसे, हम मिलेंगे, मीटिंग करेंगे. आणि त्यांच्या लाईफमध्ये काही गोष्टी झाल्या होत्या आणि ते झालं, मग एली कास्ट झाली. असे खरं तर एक प्रवासात नाही का, म्हणजे एक ठरवून नाही पण नकळत गोष्टी होऊन गेल्या, नकळत सिनेमा होत गेला खरं. कारण मी शिकत गेलो, हे पूर्ण सिनेमाची प्रोसेस मी या फिल्ममध्ये शिकलेली आहे. मला खरंच माहीत नव्हतं की कोणाला काय काम सांगायचं, सगळी कामं मी करायचो. आता कुठं कळायला लागलं की ह्याला हे काम सांगायचं. हां, हो हो हो. कधी कधी बघा आपल्याला जेवण बनवता येत नाही, म्हणजे सुरुवातीला आपण शिकतो ना, आणि आपण अचानक एक गोष्ट त्याच्यात टाकतो, कांदा टोमॅटो वगैरे, आणि खूप भारी होतं. तसं झालं हे सगळं. पण मीरा आत्ता जसं याने सांगितलं की तुझं एकदम लास्ट मोमेंट कास्टिंग झालेलं आहे, तर हे साधारण कधी बिग बॉसच्या आधीची प्रोसेस आहे की नंतरची प्रोसेस आहे? हे ॲक्च्युली 2 शेड्यूलमध्ये शूट झालं. जोपर्यंत अजिंक्य सरांचं मन भरत नाही तोपर्यंत हे शूट त्यांनी करून घेतलं सगळ्यांकडून. बिग बॉस संपल्यावर पण शूट झाली. बिग बॉस नंतर सुद्धा आम्ही थोडं शूट केलं. अच्छा, शूट केलं. पण 3 वर्ष शूट केले. येस, पण जनरली एक साधारण असं चित्र आहे की बिग बॉस या कार्यक्रमाशी जो कलाकार जोडला जातो, त्या कार्यक्रमानंतर त्याच्या करिअरची गाडी बऱ्यापैकी अनेकांचं असं झालं की त्याला मग अपॉर्च्युनिटीज मिळत जातात वेगवेगळ्या. तर तुझ्या बाबतीत असं झालं का की तुला ऑफर्स येत गेल्या आणि तू काम भरपूर करत गेली, असं झालं का तुझं? मी मगाशी सांगितलं होतं ॲक्च्युली, यांना सगळ्यांना सांगतच होते की बिग बॉस नंतर असा एक दिवस नाही गेला की मी काम नाही केलं आहे. मी सतत काम करतीये. त्यानंतर मला उलट त्यावेळेस भीती वाटली होती की बाहेर आल्यावर मला काम मिळणार नाही, बट टचवूड मला खूप छान छान कामं मिळालीत. पण मग तेव्हा तुझी सिलेक्शनची प्रोसेस तू कशी ठरवली होतीस? कारण की जेव्हा भरपूर काम येतं तेव्हा तुम्हाला सिलेक्टिव्ह राहणं गरजेचं असतं, आणि भरपूर आता माध्यमं सुद्धा आहेत, म्हणजे फक्त मालिका आणि सिनेमेच नाही आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यावेळी तुझी प्रोसेस कशी असायची? सुरुवातीची ना ॲक्च्युली फार वेगळी होती. जेव्हा जस्ट बिग बॉस करून बाहेर आले होते ना, त्यावेळेस मला खूप लग्नाच्या मागण्या आल्या होत्या की अरे मुलगी भारी बोलतीये, आमदार विमदार अशा टाईप, आई सोयर. सो अशा काही ते आलं, तर त्यावेळेस मी ठरवलं अरे वा चांगलं येत आहेत आत्ता, पण नको म्हटलं. मग त्याच्यानंतर वेबसिरीज आल्या, त्यानंतर हिंदी वेबसिरीज ॲक्च्युली मी केली त्यावेळेस. मराठीमध्ये काम द्यायला मला घाबरत होते लोक. ॲक्च्युअलमध्ये 6 महिने मला मराठीतून एकही काम आलं नाही, मी हिंदीतच केलं.
6 महिन्यानंतर मला सिरियल आली. म्हणलं बापरे काहीच नाही घर चालवायला, म्हणून मी सिरियल घेतली मराठी. आणि त्याच्यानंतर मग त्या सेटवरती ते म्हणाले अरे हिचे अजिबातच नखरे नाही आहेत. त्यांना वाटलं की मी त्रास देईन, नखरे देईन, ज्या प्रकारे मला स्क्रीनवरती पाहिलं. मग त्याच्यानंतर ती माउथ पब्लिसिटी होते ना, लोकांकडून इकडून तिकडे असं पोहोचतं की अरे ही अशी नाही आहे. त्यानंतर मला मराठीमध्ये कंटिन्यू कामं मिळत गेली, फक्त या ह्याच्यावर की ती त्रास नाही. पण ते जे तू 6 महिने म्हणालीस तो काय गैरसमज होता इंडस्ट्रीमध्ये, तुझ्यापर्यंत आला? कारण त्याच्या आधी मी त्याच्या आधी सिरियलच केलेल्या आहेत सगळ्या 3-4 ज्या काही आहेत. बिग बॉसमध्ये लोकांना माहितीच नव्हतं मी काय, किंवा माझे जे को आर्टिस्ट होते त्यांनाही माहीत नव्हतं. त्या लोकांनी मला अनफॉलो केलं इन्स्टावरून बिग बॉसमध्ये बघून की ही अशी नाहीच आहे, आम्हाला माहिती आहे, किंवा मग ही अशीच असेल तर आमची मैत्रीण नाही होऊ शकत वगैरे. असं खूप काही लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज केले, अनफॉलो केलं, माझ्याशी बोलणं बंद केलं सगळ्यांनी. माझ्या सिरियलमधले को स्टार जे माझे बहीण आई टाईप आम्ही वागायचो तसे. पण मग ह्या सिरियलनंतर गैरसमज सगळ्यांचेच परत दूर झाले की अरे ही अशी नाही आहे. झालं मग सगळं नीट. हो. आणि इलू इलूमध्ये ना माझं काय जे कॅरेक्टर पहिलं विलनचेच करत आली आहे ते अजिबात असं यामध्ये नाही आहे. तर छान वाटेल, म्हणजे चाळीतली सगळीच लोक माझ्या प्रेमात पडतात म्हटलं तर महाराष्ट्र पण पडेल अजून. येस. थोडीशी झलक पाहिलीच आहे त्याची आणि वेगळी दिसशील तू. सर श्रीकांत, जसं मी तिला विचारलं की त्यानंतर कामं मिळण्याचा ओघ जो असतो तो वाढतो कधीतरी किंवा तो कमी होऊ शकतो, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तुमची ही लव्ह स्टोरी जी ही कलाकृती आहे त्या बाबतीत त्या कलाकृतीतलं काम तुमचं त्याची दखल घेतली गेली आणि चांगल्या अर्थाने दखल घेतली गेली. तर त्यानंतर असं झालं का की त्याच पठडीतल्या भूमिकांची विचारणा होत गेली किंवा हिंदीत विचारणा होत गेली सातत्याने? तुमच्या तो टर्निंग पॉईंट होता. म्हणजे तुम्ही केलेल्या कलाकृती खूप चांगल्या आहेत आतापर्यंतच्या, त्यातली तुमची कामं सुद्धा लक्षात आहेत. पण विशेषतः त्याच्यानंतर काही बदल जाणवला तुम्हाला येणाऱ्या कामांमध्ये? नाही, नॉर्मली असं होतं की तुम्ही टाईपकास्ट होण्याचं म्हणजे शक्यता असते, पण मी नाही करत असं. किंवा मला अशी वेगवेगळी छान, कारण तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे याच्यावरती भर असतो. की मग तुम्हाला मी एका त्या सिरियलमध्ये अत्यंत वेगळा माणूस उभा केला होता की जो अत्यंत रागीट, म्हणजे तो वरचढायला होता, तो सरड्यासारखा रंग बदलायचा असं. तर ती एक माझ्यासाठी हे होतं. त्याच्यामध्ये पुन्हा आता एक हिंदीत ॲमेझॉनसाठी सिनेमा केला, विद्या बालन आणि शेफ अली शाह हे सगळे त्या ह्याच्यात होते. तर त्याच्यामध्ये मी पोलीस होतो. तर तो इतका साधा करायचा होता की त्याच्या दिग्दर्शकांनी लाईन दिली होती की बाबा रे तो खाकीवर जाऊ नको, हा रोज 9 ते 5 जसं माणूस क्लार्क म्हणून बँकेत जाईल किंवा साऱ्या कुठल्या त्याच्या कामाला जाईल असा अप्रोच त्याचा पाहिजे होता. तो सर्व अख्खं आयुष्य त्याने तसं जगलं आहे. त्यामुळे तो अत्यंत साधा माणूस दाखवायचा होता. आणि मग बाकी त्या चित्रपटात भीती प्रत्येकाची त्यात दाखवलेली आहे. तर असे वेगवेगळे शेड्स आपल्यालाच आश्चर्य वाटतं की अरे आपण हे करू शकलो. किंवा म्हणजे देऊळपासनं एक तो हे झाला. पण जसं लव्ह स्टोरीमुळे मला खूप चांगली वेगवेगळी कामं मिळाली की एक इंटरनॅशनल दिग्दर्शक आहे की ज्याने हिंदी चित्रपट बनवला आहे आणि त्याच्यात खूप मान्यवर कलाकार आहेत, बोमन इराणी आहेत, मनोज वाजपेयी आहेत. तर त्याच्या कामातनं काम होत जातं ना की त्यांना कॉन्फिडन्स होतो की अरे नाही हा हे करू शकतो तर हे तर लई भारी करेल. जसं की त्याला वाटलं की तो बेसिक इन्स्टिंक्ट की अरे हा करेल. ह्याच्यात आधीची कामं माझी वेगळी होती, म्हणजे ती ग्रे शेड किंवा ब्लॅक शेड किंवा व्हिलनिश ह्या टाईपची होती. पण ते अशाही माणसात तुम्हाला जर असा प्रेमाचा अंकुर फुलवलं तर काय होईल, हा एक्सपेरिमेंट होता त्याचा. पण तो सक्सेस झाला आहे. मला करतानाही ती मजा आली. पण मी शक्यतो नाही करत असं, वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मला मिळतात असे चॅलेंजेस. स्वीकारत असल्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही दिसत आहे ती आम्हाला प्रेक्षक म्हणून खूप सुखावणारी गोष्ट आहे सर. आणि खूप या सिनेमातही तुमचं एक वेगळं रूप दिसतंय ट्रेलरमध्ये. अगेन सगळ्यांचंच आम्ही ट्रेलरमध्ये थोडी झलक बघतो, त्यावरून आम्हाला साधारण अंदाज येतोय. तर तुम्हाला त्यासाठी तर खूप शुभेच्छा आहेतच आमच्या. अंकिता, तू आतापर्यंत जे सिनेमे केले आहेस ना, तर ते थोडे त्याची मांडणी म्हण किंवा त्याचं सादरीकरण म्हण थोडंसं हलक्या फुलक्या पद्धतीचं आहे किंवा थोडंसं मनोरंजक पद्धतीने ते येतं प्रेक्षकांसमोर, पण त्याचे विषय मात्र गंभीर असतो.
तर तुला असा कोणता आता सिनेमा करायची इच्छा आहे का की ज्याचा विषयही गंभीर असेल आणि त्याची मांडणी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने जाणारी असेल, आणि तशा काही विचारणा तुझ्यापर्यंत येतात का? ह्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल की आत्ता तू जो प्रश्न विचारला ना मला ह्याच्या आधी की चष्मावाला, आय गेस बिकॉज ऑफ दॅट ओनली अजिंक्यने मला कास्ट केलं, कारण की गर्ल्स नंतर मी साईन केलेली फर्स्ट फिल्म ही होती. बाकीच्या झाल्यानंतर पण आधी मी ही वाली केली होती इलू इलू. आणि जसं तू म्हटली की ह्याच्या आधी सगळ्या लाईट हार्टेड फिल्म्स केल्यात किंवा काहीतरी शिकव, तर हो मला आवडेल एक्सप्लोअर करायला. म्हणजे सिरियस विषय असेल, सिरियस रोल्स असतील. मी शॉर्ट फिल्म केली त्याच्यात आहे तसंच सिरियस, हिंदी मराठी दोन्हीमध्ये आहे ती. सो मला फुल फ्लेज फिल्म पण करायला आवडेल विच विल चॅलेंज माय सेल्फ लाईक ॲज अन ॲक्टर, की मी कसं पोर्ट्रे करू शकते. मला पण ते बघायला आवडेल यार, आपलं एक हे असतं ना रेंज कुठपर्यंत जाते आणि लाईक केवढं एक्सप्लोअर करू शकते मी. तर मला नक्कीच आवडेल. प्लीज मला पाठवा ऑफर्स असे काय असतील तर सिरियस विषयांच्या. आणि अजिंक्य, मला तुला असं विचारायचं की जनरली ही जी गोष्ट आहे ही साधारण अनेकांच्या आयुष्यातली असू शकते, म्हणजे किंवा त्याबद्दलच्या घटना प्रसंग त्यांच्याशी जोडलेले असू शकतात. पण असा विषय असताना की ज्याच्याशी जोडलेले आहेत ऑलरेडी प्रेक्षक, असा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणं हे किती चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी, आणि परत तो काळ पण तू अगोदरचा दाखवलेला आहेस. ओके. फर्स्ट फिल्म हां. हो. नाही, खरं तर प्रत्येक जण आहे ना, प्रत्येकाला वाटतं की आपली फिल्म वेगळी व्हावी, की म्हणजे तुम्ही जरी फिल्म डिरेक्ट केली समजा फ्युचरमध्ये, तर प्रत्येकाला काय वाटतं वेगळी फिल्म करावी, नाही का. पण वेगळं असं काही नसतं माहिती आहे का, कारण सगळं जे काय आपल्या बाजूला घडतं आहे ना तेच आपण फिल्ममध्ये दाखवतो. तर त्याच्या मला काय वाटतं खूप भारी असते एक गोष्ट, एक असते कमी छान, म्हणजे नाही का जी नाही आवडत आपल्याला, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बसूयात असं मी प्रयत्न केला. आणि सिम्पल कशी ठेवता येईल ती गोष्ट. आणि मी सुरुवातीला जे सांगितलं की नॉस्टॅल्जिक भावना, म्हणजे एक रोमांस होतो आणि रोमांसमधून आपण नकळत भूतकाळात जातो आणि ते भूतकाळ पाहायला आपल्याला प्रत्येकाला आवडतं. आत्ता जरी तुम्हाला वाटलं की जुन्या काळात जायचं, तुम्हाला टाईम मशीन मिळाली सांगतोय आणि तुम्ही जर जुन्या काळात गेले तर तुम्हाला 100% आवडणार आपल्या लहानपणात जायला. त्यामुळे त्याच भावना मला दाखवायच्या होत्या. पण याच्यात थोडीशी रिस्क होती, कारण की जेव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्या काळातलं दाखवतो तेव्हा तुला एक डिटेलिंग करायला लागतं. तर त्याच्यामध्ये तुला जास्त लक्ष द्यायला लागलं असेल किंवा ती रिस्क होती, कारण जरा इकडचं तिकडे झालं तर ते पकडलं जाऊ. हो 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 झालं ना, सांगतो मी. नाही, खरं तर सुपेकर सरांनी फिल्म लिहिली होती ना, तर इलू इलू 1995 हे नाव होतं फिल्मचं, इयर ऑफ 1995. तर मी थोडं रिसर्च केले, तर त्या फिल्ममध्ये अमेरिकन ब्युटी फिल्म पाहायला जातात हे लोक थिएटरमध्ये. आणि मी नंतर पाहिलं अमेरिकन ब्युटी फिल्म हा 98मध्ये आला होता आणि हे 95मध्ये कसे पाहायला जातील वगैरे, नाही का. हे अशा गोष्टी डिटेलिंगमध्ये, किंवा रेडिओवर त्यावेळेस काय जाहिरात लागायची, मग रेडिओवर समजा इंडियाची मॅच असेल तर त्या इंडिया मॅचचं कुठंतरी अनाऊन्समेंट ऐकू येते, ह्या डिटेलिंग्स. अजून आपल्याला की म्हणजे त्यावेळेस ड्रिंक्स काय मिळायचे, शक्तिमान लागायचं, अशा सिरियल लागायच्या त्यावेळेस, लोक वस्तू काय वापरायचे, ते कोलगेटचं ते जुनं ते पावडरचा डबा वगैरे, अशा छोट्या छोट्या सायकल, गाड्या, ह्या डिटेलिंग खूप कराव्या लागल्या. आणि त्याच्यामुळंच ते लोकांना रिलेट होतं. एकतर वस्तू, आणि मी मागच्या वेळेस पण एक गोष्ट सांगितली की मला एका मित्राने एक 4-5 वर्षापूर्वी कंपास पेटी दिली, माझीच कंपास पेटी मला दाखवली त्यांनी, आणि ती अशी ओपन केल्यानंतर तिच्यावर असं टाईम टेबल होतं. पहिला गणित, मराठी, इतिहास, ते जुनं त्यावेळेसचं 10 वर्षापूर्वी 2010चं, ते माझ्यासाठी जुनंच. मला ते ओपन केलं, वस्तूनी रिलेट असं झालं की मी त्या काळातच गेलो डायरेक्ट. त्यामुळं असं की जुन्या वस्तू वापरून आणि ते डिटेलिंग तर करावं लागलं. आणि त्याच्यामुळे मला चित्रपटाचं नाव पण बदलावं लागलं 98 त्या डिटेलिंगसाठी आहे का. आपका ये फ्रेंड सर्कल कैसा है, मराठी का फ्रेंड सर्कल, इस फिल्म से जो नए दोस्त मिले हैं और हिंदी के जो आपके पहले फ्रेंड्स थे, वो क्या बाइफर्केशन आप कैसे करेंगे? साउथ में भी आपने काम किया है बहुत ज़्यादा. आपका फ्रेंड सर्कल कैसा है? आप मुंबई में आके इतने साल अभी जी रह रही हो. जी, मेरा फ्रेंड सर्कल कैसा है? अच्छा है, प्यारा है. मुंबई में है, हाँ मुंबई में है, साउथ में भी है, तमिलनाडु में, और अभी पुणे में भी है. सो मैं काफ़ी ब्लेस्ड फील कर रही हूँ. और ये जो मुझे अच्छा लगता है वो है कि मतलब हर का
थोड़ा ऐसा अलग अलग होता है, मतलब बात करने का तरीका, खाना, ट्रेडिशनल कपड़ा और ट्रेडिशंस भी जो करते हैं, पूजा, ये सब वगैरह। तो बट ये सब देख के मुझे बहुत मतलब अच्छा लगता है, बिकॉज बचपन से मेरा प्यार इंडिया के लिए है, वो इंडिया का कल्चर जो है। तो यहाँ आके मतलब मुझे और ऐसा मालूम पड़ा कि बहुत सारा है इंडिया में, मतलब इट्स लाइक इट विल टेक अ लाइफ टाइम टू गेट टू डिस्कवर ऑल ऑफ इट। सो और अभी मतलब मेरा शो भी है ना इंडिया विद एली, जो मैं अलग अलग स्टेट का विज़िट कर रहा हूँ और एक्सप्लोर कर रहा हूँ। सो आई एम फीलिंग वेरी ब्लेस्ड कि मतलब नए नए ऐसी फ्रेंड्स बना रहा हूँ मैं, या ऐसी मोमेंट्स है जैसे अभी कुंभ मेला है, तो वहाँ पे भी मुझे ऐसा एक याद है, एक प्यारी सी छोटी लड़की मिली थी, एकदम क्राउड, पिछले साल मैं वहीं पे थी, हमने शूट किया है, तो वहाँ पे फुल ऐसा क्राउड था। फिर अचानक से हम क्या बोलते हैं मतलब पानी के पास में ऐसे खड़े रहे, तो अचानक से ये छोटी लड़की आई है और वो ये फूल बेचती थी विद इन द वो पेपर में, कि आप ऐसा छोटी बोट्स की जैसा फूल आप ऐसी क्या बोलते हैं पानी में रखेंगे, और उन्होंने बोला कि तीन खरीदना पड़ेगा, क्योंकि 3 है ना। तो वो ऐसी मतलब ऐसी वाला सोल्स मैं याद करती हूँ और मैं ऐसी स्माइल करती हूँ, लाइक इट्स सो ब्यूटिफुल। सो या भले इसको फ्रेंड बोल सकते हैं या नहीं, बट इट्स स्टिल लाइक it's a beautiful experience to meet just like beautiful souls, and yeah. काम मिळण्याची प्रोसेस कशी बदलत गेली तुमच्या बाबतीत? काम मिळण्याची पद्धत काय म्हणजे मला काही खूप काही गोष्टी म्हणजे स्ट्रगल वगैरे लोकांना करावं लागतो, तसं काही करावं लागलं नाही. कारण एकतर लेखक दिग्दर्शक मित्र गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी, आम्ही खूप वर्षांआधीपासून नाटकातनं आम्ही जोडलं गेलो होतो. त्याच्यातनं उमेश मुळे, सुमित्रा भावे, सुनील सुकटणकर यांच्या टीममध्ये सहज जाता आलं. तर त्यामुळे आम्ही जेव्हा नाटक करत होतो, कारण ते पहिलं प्रेम आहे, तर तेच बघायला जेव्हा सुमित्रा मावशी आणि सुनील सुकटणकर आले होते, मग तिकडनं कट टू डायरेक्ट त्यांच्या सिरियलमध्ये आमचा प्रवेश झाला 1997मध्ये. भेस बराबर नावाची ती सिरियल होती DD1साठी. आणि मग त्याच्यानंतर त्यांचाच मावशींचा चित्रपट होता बाधा 2004ला जो रिलीज झाला, तर त्याच्यात आमचा प्रवेश झाला चित्रपटसृष्टीत. नंतर उमेश जेव्हा ह्याच्यातनं पासआउट झाला FTIIमधनं, तर मग आमची जी टीम होती, तर आम्ही विचार केला की कारण आम्ही असे होतो की आम्हाला त्यावेळेस कोणी उभंही करू शकणार नाही अशा चेहऱ्याचे, आणि अशा अभिनयाने नाटकामुळे आम्हाला ते एक होतं, ती ताकद होती. पण असे होते, मग म्हटलं की आपल्याला कोणी घेण्यापेक्षा आपणच आपल्याला घेऊ, आपणच सुरू करू, असं म्हणून तो आमच्या टीमचा पहिला चित्रपट होता वळू नावाचा. ते धाडस होतं आणि ते झालं, सक्सेस झालं. आणि मग मग विहीर आला, मग देऊळ आला, मग मसाला आला, आमच्याच प्रोडक्शन हाऊसेसचे बरेच चित्रपट झाले म्हणजे. आणि मग त्याच्यातनं कामातनं काम निघत जातं. मग काय म्हणतात त्याला, मी खूप मित्रांच्या बरोबर काम केलं, मित्र दिग्दर्शक, आणि नसतील तर दिग्दर्शक मित्र बनवायचा, मग आपलं काम सोपं होतं. पण कामातनं काम मिळत जातं, तुम्हाला कोणीतरी नोटीस केलं जातं, किंवा असे बरेच दिग्दर्शक की मला ह्याच्याबरोबर काम करायचं राहू असं म्हणून. आणि ते इतकं सहज होतं, म्हणजे अनुराग कश्यपबरोबर साखी दुनिया काम करण्यासाठी तडफड करत असते, तर ते मला सहज मिळालं. एकदा अनुराग उमेशच्याच घरी भेटला, म्हणजे पुण्यातच शूट करायला आला होता, तर त्यावेळेस आम्ही सगळेजण भेटलो. मग त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधनं फोन आला, मग त्याच्याबरोबर काम केलं. अशा गोष्टी होत गेल्या. आता खूप काही गोष्टी करावं लागत नाही. आपण मला म्हणजे असं काय म्हणतात त्याला, ह्या निमित्ताने खूप प्रोडक्शन हाऊसेसमध्ये किंवा जे कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांच्यापर्यंत माझ्या गोष्टी पोचलेल्या आहेत. मग अशाही येतात त्या की अशी फिल्म आहे किंवा ही वेब सिरीज आहे, तर त्या ऑडिशन करून पाठवा. तर मी करतो, मला आवडतं ते ऑडिशन करून पाठवायला. आधी
मी तिथे जाऊन करायचो एखाद दुसरा, पण अगदी तो दिग्दर्शकच तसा असेल तर. पण आत्ताची परिस्थिती, आता ॲटली प्रेझेंटची आता ही जी फिल्म होती बेबी जॉन, तर त्यांच्या डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट त्यांनी मला केला की सर तुम्ही हवे आहात. तर मग आता गोष्टी बदलत जातात अशा. म्हणजे ती नॉर्मली प्रोसेस ही आहे की कास्टिंग डिरेक्टर तुम्हाला फोन करतो, ऑडिशन पुन्हा इकडे होतं आणि मग तुमचं सिलेक्शन होतं किंवा होत नाही. ही प्रोसेस सध्या आहे हिंदीत. मराठीत आता आपलं कामही बरंच झालं असल्यामुळे ते ओळखतात मराठीत आता, कारण कुठलाही मी स्क्रीन खाली ठेवलं नाही. तुम्ही यूट्यूबवर गेला तरी मी दिसेल, तुम्ही वेबसिरीजमध्ये गेला तरी मी दिसेल, तुम्ही मोठ्या पडद्यावर गेला तरी मी दिसू शकतो. म्हणजे असं कुठलाही पडदा आपण रिकामा ठेवता कामा नये, कारण गोष्टी सगळीकडेच घडत आहेत. आता जाहिरातीत पण मी घुसलो आहे. जाहिरात, कारण ती पण गोष्ट आहे ना, ती 20 सेकंदात सांगतात, तुम्ही 3 तासात सांगतात. किंवा सिरियल हे जे माध्यम आहे, सिरियल हे खूप पॉवरफुल माध्यम मला वाटलं, कारण एवढे 25-30 चित्रपटांनंतरची जी प्रसिद्धी होती ती एका सिरियलमध्ये मिळाली मला. आणि डायरेक्ट मी लोकांच्या घरातच पोहोचायला लागलो. आणि पुण्याचा तो रोल आणखी ताकदवान असल्यामुळे आणखी त्या नावाने मला ओळखू लागले लोक. तर ते प्रत्येक माध्यमाचं ताकद आहे. आणि ह्या सगळ्या ह्याला तुमचा अभिनय काय सक्षम, किंवा कारण तुम्ही बाकी सगळे कलाकार जे आहेत कलाप्रकार, तर त्यातले प्रत्येक कलावंत त्यांचा रियाज करतो. नट हा आळशी असतो, तो नाही करत. जोपर्यंत काम येत नाही तोपर्यंत काही करत नाही, असं ते आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे वादनाचा सराव करतात, गायक सकाळी 6 लावून बसतात, नर्तक त्यांचे रियाज करत असतात. नट काय करतो? नट नाही काय करत. मग त्याच्यासाठी मग त्यांनी काय करायला पाहिजे की जिथनं बेसिक जे आहे, मग आमचं नाटक आहे, मग ते नाटकात पुन्हा मी आणि गिरीश आत्ता पुन्हा नाटक करतो आहोत, होल बॉडी मसाज नावाचं, जे अत्यंत काय म्हणूया एक्सपेरिमेंटल आहे, की ज्याच्यातनं तुम्हाला खूप गोष्टी मिळत जातात. आणि गिरीशबरोबर असं लाईव्ह काम करायला मिळणं याच्यासारखं सुख नाही. मग तुम्हाला तिथल्या खूप गोष्टी मिळून जातात. किंवा काय म्हणजे असं अनस्पोकन असतं ते, की आता हे करायचं, किंवा ऑन द स्टेज बऱ्याचशा गोष्टी बदलतात किंवा तो बदलतो आणि मला आपसूक कळतं. आणि ह्याचं लगेच रिझल्ट म्हणजे आत्ताच आम्ही शूट करत होतो कोकणात एक फिल्म मराठी. तर गिरीशनी तो जो सीन होता तो त्याला काही आवडला नाही, तो स्वतः लेखक असल्यामुळे. तर तो म्हटला की हा मी इम्प्रोवाईज करतो, आम्हाला परमिट कर, कारण आम्ही 2घंच जण होतो. आणि मग तो सीन झाला आणि ते सगळं झालं. मग तो साऊंड होता, तो साऊंडवाला आला, तो म्हणला सर एकदाही तुमच्या शब्द म्हणजे ओव्हरलॅप झालं नाही, आणि त्याचा श्वास संपल्यावरती तुमचं सुरू झाला. इतकं हे मी बघितलं नाही, आता पहिल्यांदा बघतोय. तर अशा गोष्टी होतात. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आधीच्या कम्युनिकेशनमधनं, तुमच्या आधीच्या त्या वास्तवावरनं ते मिळत जातात त्या गोष्टी. सर, तुम्ही नाटकाचा उल्लेख केला, खरं तर तो प्रश्न विचारणारच होते की तुम्ही म्हणाल नाटक हे पहिलं प्रेम आहे, पण तुम्ही आता म्हणाला ते नाटक किती प्रायोगिक नाटक आता आहे चालू, त्याचे प्रयोग सुरू प्रायोगिकच आहे. पण ह्याचे प्रयोग म्हणजे जसे गिरीशचं शूटिंग आणि माझं शूटिंग आणि ह्या इतरांचं किरण यज्ञोपवीतने ते बसवले. मग ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होतं, तेव्हा महिन्यातनं एखादा दुसरा प्रयोग होतो नक्कीच. आत्तापर्यंत 24वा प्रयोग आता आहे 2 फेब्रुवारीला. म्हणजे गिरीश बरोबर तर मग मी 14 वर्षांनी आम्ही स्टेज शेअर केलं होतं. चित्रपटात पण जाऊन देना बाळासाहेबमध्ये नाटक हे टूल घेऊन आम्ही म्हणजे चित्रपट केला होता, पण नाटक नव्हतं केलं. पण मी नाटकाशी म्हणजे जी हौशी मंडळी आहे त्यांच्याशी जोडलेला असतो, किंवा आमच्या काही कॉम्पिटिशन्स असतात, तर त्याच्यात मी जे मला करून बघायची होती नाटकं ते मी सगळी करून बघितली. फक्त मधल्याच काळात नाटकाशी कनेक्टेड नव्हतो. पण आता ह्या निमित्ताने पुन्हा आम्ही रिहर्सल करायला लागलो. आणि मग काय की नाटकाचं तुम्हाला पोचणं गोल किंवा तुमचं डेस्टिनेशन हे म्हणजे दिसत असतं, पण तो जो प्रवास असतो तो फार भारी असतो, मजा असते त्याच्यात. त्या प्रवासात पण खूप गोष्टी सापडत जातात. प्रयोग आहे आणि तो पुण्यात तो प्रयोग आहे, पुन्हा एकासारखा दुसरा होईल असं सांगता येत नाही. असं तुमच्या निमित्त उमेश निरोप आम्हाला पोहोचवायचा की त्यांची कलाकृती लवकरच आम्हाला बघायची आहे. मी पण वाट बघतोच आहे ना. अहो काय हो म्हणजे तुम्हीच काय अख्खं जग वाट बघतं की हा काय करतोय बुवा असं म्हणून.
पण आता लवकरच येऊ घातलंय, कारण म्हणजे गिरीश आणि उमेश काय लिखाणाचं तरी काम झालेलं आहे असं कानावर आलेलं आहे. अंकिता, जसं सरने त्यांचा प्रवास सांगितला, ओव्हर पिरियड ऑफ टाइम काम मिळण्याचा, एक नवीन कलाकार म्हणून किंवा गोष्टी चाचपडत असताना तुझा अनुभव कसा आहे कामं मिळण्याबाबत? जसं तिने तिचं सांगितलं की तिला अनेक गैरसमज तिच्याबाबत बिग बॉस झाले होते, तुझं वातावरण अनुभवचं कसं होतं? सो जेव्हा मी सुरुवात केली दॅट टाईम एक मला पॉईंट सरांचा जो ट्रू आहे माझ्या बाबतीत पण, की कामाने काम मिळत जातं. सो मी सुरुवात केली दॅट वॉज फ्रॉम असिस्टंट डिरेक्शनमध्ये बॅक ऑफ द कॅमेरा जेवढं शिकायला मिळालं मला, ते मला खूप मदतीस आलं टू बी इन द फ्रंट, आणि त्याच्यामुळं आय कुड इम्प्रूव्ह माय क्राफ्ट आणि मग पुढे होत गेलं. तर त्याच्या सगळ्यात आधी मी मॉडलिंग केलं, मग असिस्टंट डिरेक्शन केलं, मग छोटे मोठे रोल केले, आणि मग मला माझी फर्स्ट फिल्म मिळाली. त्या फर्स्ट फिल्म नंतर मग हळूहळू जसं छान छान होत जातं तसं होत गेलं. पण त्याने तर मग हे सगळं झालं, पण ह्याची सगळ्याची प्रोसेस एक सिमिलर होतं, दॅट हॅव टू ऑडिशन फॉर एव्हरीथिंग. म्हणजे आता सरांचं एवढं काळाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मराठीमध्ये आता डिरेक्ट लाईक आपण घेऊ शकतो सरांना कोणत्याही रोलसाठी. वी नो दॅट ही म्हणजे सिक्सरच डायरेक्ट या किंवा हां. तर मग माझ्या बाबतीत लाईक आय हॅव टू ऑडिशन, आणि मला आवडतं ऑडिशन करायला. जरी मी सिलेक्ट नाही झाले किंवा आपण एखादी स्क्रिप्ट वाचतो, आता ऑडिशन स्क्रिप्ट येते आणि मला माहिती असं वाचून वाटलं की एवढं इंटरेस्टिंग नाही वाटत आहे, पण तरीही मी ऑडिशन देते ते, कारण की मला आय वॉन्ट टू गेट यूज टू दॅट, आय वॉन्ट टू कीप दॅट इन रनिंग, की आपण करतोय, अभिनय करतोय, त्याचा सराव जो म्हणतो आपण तो कंटिन्यू सुरू आहे. तो अगर सिलेक्ट हो गए तो हमने मतलब आपने मना कैसे किया है? मी ऑडिशन में अगर सिलेक्ट हो गए, ऐसा मतलब कभी हुआ है? नहीं, ऐसा नहीं हुआ है. नहीं हुआ, मतलब आई टेल यू लेटर. नाही सिनेमाचं सांगितलंस, पण मला ना एक साधारणतः तो चेहरा आहे ना एखाद्या मालिकेसाठी एकदम ऍप्ट वाटतोय. म्हणजे एखाद्या मालिकेची नायिका जशी असेल तशी तू दिसतेस, तर तुला त्याच्यासाठी कधी विचार? हो, मला खूप खूप विचारतात सिरियलसाठी. यू आर सेइंग राईट. तर मला कसं आहे ना गं, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला हे खूप आवडतं. मला अभिनय हे क्षेत्र, लाईक टू ॲक्ट, हे मला खूप आवडतं. इट्स पॅशन, आणि मला छान वाटतं हे नवीन नवीन एक्सप्लोअर करायचं. तर कोणतीही सिरियल असो, हिंदी असो मराठी असो, एक थोडंसं मोनोटोनसपणा येतो आणि तुम्ही अडकता त्याच्यात, यू वोंट गेट टू एक्सप्लोअर. आणि मला ती भीती आहे कुठेतरी की माझा तो रस नको निघून जायला त्यातून, की मला जी आवड आहे मग मी नाही करणार. मग म्हणून मग मला असं ते स्वतःला पण जपायचं आहे, पण आय एम व्हेरी ओपन टू इट. जर खूपच भारी असेल तर मी नक्की करेल, आणि येतात गं मला. हां काय आहे बघ कसलं. हो, मी आत्ता तेच विचार करत होते वेन सर वॉज टेलिंग ना की 25 सिनेमांच्या आणि 1 सिरियल, अँड इट इज ॲब्सोल्युटली ट्रू, ॲब्सोल्युटली ट्रू. छप्पर फार TRP. नाही, मी आता मराठी हळूहळू टीव्ही सिरियल प्रश्न विचारते हळूहळू. OTT इंडस्ट्रीमध्ये तू काम केलं आहेस, वेब सिरीजमध्ये, वेब फिल्ममध्ये तू काम केलं आहेस, पण लास्ट 5 इयर्समध्ये तुझी सिरीज कोणती आली नाही, पण लास्ट 5 इयर्समध्येच OTT इंडस्ट्रीमध्ये खूप चेंजेस झाले, खूप वाढलं. पण त्या 5 इयर्समध्येच तू नेमकं काम केलं नाहीस, त्याचं तुला थोडंसं रिग्रेट असं वाटतं की आपण करायला हवं होतं असं वाटतं? 5 इयर्स के पहले कौन सा साल था? एक सेकेंड, हम अभी 2025 में हैं. 2019. 4-5 इयर्स में बहुत 2019 तो वर्डिक्ट आया मेरा नानावती. इसके बाद बोल रही हूँ. अच्छा, उसके बाद. हाँ हाँ हाँ, बहुत ज़्यादा चेंजेस आए क्योंकि ओके. कोरोना आया, लॉकडाउन आया, ओ हाँ हाँ, ज़्यादा चेंजेस आए. जी जी जी. उसमें 5 मेरा एक नेटफ्लिक्स शो था जो हमने शुरू करने वाले थे, फिर हमने शुरू किया और उसके बाद कुछ बहुत बड़ा गड़बड़ हुआ प्रोड्यूसर के साथ, तो वो इट गॉट क्या बोलता है, हाँ, पुट ऑन लाइक होल्ड. ऐसी कुछ रिग्रेट्स नहीं है जो आप बोल रहे हो.
बात हाँ OTT इंडस्ट्री माई टेक इज़ मतलब माई टेक ऑन इट इज़ दैट इट्स ग्रेट, बहुत बढ़िया है। इतने सारे मतलब मस्ट स्क्रिप्ट्स है, परफॉर्मेंस ओरिएंटेड रोल्स है हर एक एक्टर के लिए। और द बेस्ट थिंग विद दिस इज़ दैट मौका देते हैं नए एक्टर्स लोगों को, मतलब जो स्टार नहीं है, जो फेमस नहीं है, लेकिन टैलेंटेड है और कैरेक्टर को सूट करता है। तो ये मतलब बहुत बड़ी बात है। लाइक फॉर एग्जांपल मेरे लिए जब मैंने ऑडिशन किया है एज मिसेस सिल्विया नानावटी फॉर द वर्डिक्ट दैट शो, आई वुड से वो मेरा पहला स्ट्रॉन्ग परफॉर्मेंस ओरिएंटेड रोल था जो मुझे मिला है मेरी करियर में, और इसलिए मैं बहुत खुश थी कि फाइनली मुझे ऐसा परफॉर्मेंस वाले सीन्स मिल रहा है जो मैं दिखा सकती हूँ कि मैं एक सीरियस एक्ट्रेस हूँ। मैं सिर्फ ऐसा ग्लैमरस रोल्स के लिए नहीं आई हूँ या सिर्फ स्पेशल डांस नंबर्स के लिए नहीं आई हूँ। लेकिन क्या होता है मतलब पेशेंस के साथ आपको बस मेहनत करना पड़ता है और मतलब भगवान के ऊपर बिलीव भी रखना चाहिए कि मतलब एक दिन वो रोल आएगा मेरे पास, और जब वो आएगा मैं दिखाऊंगी कि मतलब वो है मेरे अंदर। जैसे मैंने मलंग भी किया है जो सेम ईयर रिलीज़ भी हुआ है 2020 में रिलीज़ हुआ है, बिफोर लॉकडाउन हैपन, बट 2019 में शूट किया हमने। तो मेरा वो परफॉर्मेंस मतलब एज जैसी मतलब आज तक लोग वो रोल के बारे में बात करते हैं और बोलते हैं कि मतलब फेवरेट है। और बहुत सारे डायरेक्टर्स भी हैं जो ऐसा एक्सप्रेस किया कि हमको नहीं लगा कि तुमको एक ऐसा रोल करना है। तो बहुत बार यही होता है ना, एक परसेप्शंस लोगों के अंदर कि बस आपका ये काम देख के सोचते हैं कि अच्छा उनको सिर्फ यही करना है। नहीं, बात ये नहीं है कि हमको सिर्फ ये करना है, लेकिन एक मौका तो आना चाहिए ना। जैसे अभी ये मौका आया, जैसे अजिंक्य ने सोचा कि यार ये लड़की स्वीडन से आई है, हिंदी सीख गए तो मराठी क्यों नहीं सीख पाएगी। ये ऐसी वाले डायरेक्टर्स लोग चाहिए हमको जो ये मतलब बिलीफ के साथ मतलब सोचते हैं। तो और मैंने प्रूव भी किया है, मैंने किया खुद डब, और मतलब कितने सारे लोग हैं जो बोल रहे हैं कि ये सच में तुमने बोल दिया ये सारे मराठी लाइंस। और हाँ है हमारे पास सबूत था BTS डबिंग स्टूडियो के अंदर। बट हाँ, सो आई वुड लव टू डू मोर वेब सीरीज एब्सोल्युटली। बस एक रोल भी होना चाहिए जो मुझे अच्छा लगता है, और लक भी होना चाहिए ना कि मुझे मिलेगा वो। बट टिल डेट ऑल्सो आई हैव स्टिल हर्ड अबाउट फ्यू वेब सीरीज़ जो रिलीज़ हो चुका है, और बाद में मुझे मालूम पड़ा कि डायरेक्टर ने मेरे बारे में सोचा लेकिन फिर ऐसा सोचा कि नहीं वो नहीं कर पाएगी। तो वो सुन के थोड़ा सा दुख होता है कि यार ऐसा क्यों सोचता है कि मतलब नहीं कर पाएगी, नहीं सॉरी कि वो नहीं करेगी, मतलब उनको नहीं करना चाहिए, मतलब वो ऐसे सोचते हैं कि वो नहीं करेगी। तो ये मतलब सबको कह रहे हो कि ऐसा मत सोचो प्लीज़, बिंदास अप्रोच करो और मतलब देखते हैं। हाँ, वो बहुत ज़रूरत है। बिग बॉस बद्दल आपण बोललो मगाशी, पण अजून एका रियालिटी शो बद्दल इथे बोलणं गरजेचं आहे, कारण की तो खूप वेगळ्या धाटणीचा होता। रियालिटी रॅलीजमध्ये तू होतीस, तो शो तुला काय देऊन गेला? कारण तो अनुभव खूप वेगळा असू शकतो, तो एका वेगळ्या धाटणीचा शो होता, वेगळ्या पद्धतीने शूट केला जायचा। रियालिटी राणी, सो मराठीतली रियालिटी राणी म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं। ॲक्च्युली फार वेगळा होता, कारण तो महिना 2 महिना दाखवण्यात आला होता, पण आमचं ते 8 दिवसाचाच तिकडचा प्रवास होता। मी त्याबद्दल जास्त बोलू नाही शकणार कारण ते अलाउड नाही आहे, पण जो सुरुवातच पहिल्या दिवशी होती ती अशी होती की 35 आमच्या किलोचे बॅग्स होते, जे ट्रॉली बॅग्स नॉर्मल घरातले असतात, ह्या घेऊन हिमाचलच्या जंगलामध्ये तुम्हाला चालायचं आहे, डोंगरांवर ते इतके मोठे मोठे होते, आणि दगड नदी ती क्रॉस करायची होती, आणि ते आम्ही केलं कसं बसं, म्हणजे ओढत तोडून मी माझी तर बॅग पण तिथे तोडली। त्याच्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर असं कळलं की आम्हाला बकरी होती, कच्ची बकरी ती खायची होती, मेलेली ऑफकोर्स, त्याचे कच्चे डोळे, ब्रेन, बॉल्सपासून सगळं काही होतं तिकडे, आणि कोंबडीचे पाय, हे असे मी 3 खाल्ले कोंबडीचे कच्चे पाय,
आणि ब्रेन मी ट्राय नाही केलं, कारण तिथे मी माझं डोक्याचा वापर केला पुढे जाण्यासाठी. येस. आणि मी तो टास्क आम्ही शेवटपर्यंत गेलो डोकं वापरूनच. आणि तर हे सगळं खाणं वगैरे ना जरा मला ते धोकादायक वाटलं आणि सेफ्टी काहीच नव्हती तिकडे. मला ते जरा फक्त नाही आवडलं. तर त्याच बाबतीत मी इथे बोलू नाही शकणार, कारण ते अलाउड नाही आहे. पण ह्या गोष्टी मला त्या पटल्या नाही काही तिथे. तर त्यामुळे मी त्याच्या 3ऱ्या टास्कनंतर मी स्वतः क्विट केलं ते. हो, कारण सेफ्टी हा प्रकारच नव्हता तिकडे. आम्ही नद्या क्रॉस करतोय संध्याकाळी एवढ्या पाण्यामध्ये, वाहून गेलं तर सापडणारही नाही आम्ही, अशा गोष्टी तिथे होत्या. सो नाही जमलं मला ते आणि मी सोडून आले स्वतः. मी त्यांना सांगितलं की मला नाही करायचं आहे. शेवटी आम्हाला प्रत्येकाकडून एक रिझन हवं आहे. इलू हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा, प्रेक्षकांनी का थिएटरमध्ये यावं, प्रत्येकाने आपलं एक रिझन हवं आहे ते वेगळं असावं. परत रिपीट नको, मग नको. कुठून सुरुवात करायची? थँक्यू. म्हणजे मी माझं बोलेल ते रिपीट नका करू. आत्ता मी पहिल्यांदा माईक घेतला आहे. नमस्कार, मी मीरा जगन्नाथ आणि 31 तारखेला इलू इलू आमचा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. त्यातलं मी एक कारण सांगते की नॉस्टॅल्जिक वाटेल, की आत्ता तुम्हाला 80sचा काळ तुम्हाला इथे आता पाहता येणार नाही आहे, तर तो तुम्हाला त्या मूवीमध्ये पाहून अनुभवायला मिळेल. सो त्यासाठी नक्की 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 पहा. आणि आमची गाणीसुद्धा खूप सुंदर आहेत. नमस्कार. नाही मी थोडंच बोलतो. नाही मी अरे आता बोलून झालं ना, किती आता. हां ठेवलं थोडंच फक्त मी मूळ कारणावरतीच जाणार आहे. नमस्कार, मी श्रीकांत मोहन यादव. 31 जानेवारीपासून आमचा इलू इलू नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट गृहांसाठीच डोळ्यासमोर ठेवून तो चित्रपट तयार केलेला आहे. अत्यंत प्रेमाने मनापासून केलेले चित्रपट आहेत. याच्यात कसदार अभिनेते आणि छान छान दिसणाऱ्या अभिनेत्र्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यांच्या प्रेमाचा मामला तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण हे सगळं तुम्हाला चित्रपटगृहातच जाऊन बघायला मिळणार आहे, कारण हा चित्रपटगृहांसाठी केलेला आहे, म्हणजे थिएटरसाठी केलेला आहे. ह्याचे सगळे इफेक्ट्स तुम्हाला थिएटरमध्ये अनुभवायला मिळतील. तर तुम्ही सज्ज व्हा, खुर्चीवर बसून छान थिएटरमध्ये जाऊन आमचा चित्रपट बघायला इलू इलू. धन्यवाद. एवढं बोलले सर. नमस्कार, मी अंकिता लांडे. हो सर. नमस्कार, मी अंकिता लांडे. आमची फिल्म इलू इलू 1998 येत्या 31 जानेवारीला रिलीज होती आहे. मी म्हणेल आमची ही फिल्म खूप आम्ही प्रेमाने बनवली आहे. एक प्युअर इनोसंट असे लव्ह स्टोरीज दाखवल्यात आणि प्रत्येकाला रिलेट होईल ह्याच्यामधली एक तरी स्टोरी. काही काहींना सगळ्या होतील. तर तुम्ही ही प्लीज आमची फिल्म थिएटरमध्येच जाऊन बघा. थँक्यू. नमस्कार, मी एली अवराम आणि ही माझी पहिली मराठी फिल्म आहे 31 जानेवारीला. प्लीज थिएटरमध्ये नक्की बघा, क्योंकि बहुत प्यारा फिल्म है, एंटरटेनिंग है और मेरा मराठी डेब्यू है, तो प्लीज़ मतलब खूप छान प्यार दे दीजिए प्लीज़. नाही, कमीच सांगेल मी. ह्या फिल्ममध्ये एक रोमांस आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे आणि फुल पॅकेज आहे. तुम्ही मजा आणि मस्ती करत थिएटरमध्ये एन्जॉय कराल. 31 जानेवारीला आमची फिल्म इलू इलू 1998 तुम्ही नक्की पहा, मजा येईल. पैसा वसूल. 5 प्रोमो इकडे रेडी झालेले. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. धन्यवाद.